नमस्कार सर्वांना. डिवाइन वास्तू टिप्सच्या माझ्या लाडक्या परिवाराला, माझ्या लाडक्या फॅमिलीला सर्वांचे मनापासून, अगदी मनापासून आज मी स्वागत करते. आजचा व्हिडिओ माझ्यासाठी म्हणजेच आपल्या सर्वांसाठी, आपल्या चॅनलसाठी अत्यंत भावूक आणि आनंदाचा आहे. जेव्हा मी हे चॅनल सुरू केलं होतं तेव्हा माझ्या मनात एकच विचार होता की आपण जे काय शिकलो आहे, आपल्याकडे जे काही ज्ञान आहे ते आपण यूट्यूबच्या प्लॅटफॉर्मतर्फे किंवा सोशल मीडियातर्फे वास्तुशास्त्राचे छोटे छोटे का होईना साधे सोपे, अगदी अचूक, साधे असेना, छोटे का असेनात, पण अगदी अचूक उपाय तुमच्यापर्यंत पोहोचवून तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी आणणं, हाच माझा उद्देश होता. आणि आज तुमच्या अथांग प्रेमामुळे असेल, विश्वासामुळे आपल्या डिवाइन वास्तू टिप्स कुटुंबाने 1000 सबस्क्रायबरचा टप्पा पार केला आहे. हे सांगताना मला अगदी भरून देखील आलं आहे आणि खूप आनंद होतो आहे. माझ्या चॅनेलला काल 1000 सबस्क्राईब पूर्ण झाले आहेत. हा आकडा फक्त एक नंबर नाही आहे, तर हा माझ्यासाठी आणि तुमच्याशी जोडलेले 1000 मनांचं घट्ट असं नातं आहे. तुमच्या या प्रेमासाठी मी तुमची मनापासून, अगदी मनापासून खूप ऋणी आहेत. मी जरी माझा चेहरा या व्हिडिओत नसेल दाखवला तरी मी अगदी माझे हात जोडलेले आहेत आत्ता या क्षणाला. मी तुमचं अगदी मनापासून आभार मानते. शून्यातून सुरू झालेला माझा हा प्रवास, आधी 100, 50, 100, 200, मग 200, 300 आणि आज थेट 1000 सबस्क्रायबर्स. प्रत्येक व्हिडिओवर तुम्ही केलेल्या कमेंट्स असतील, लाईक, शेअर असेल, तुम्ही दिलेले आशीर्वाद असेल, यामुळेच मला रोज काहीतरी नवीन नवीन चांगलं घेऊन येण्याची ऊर्जा मिळत राहिली. तुमच्या छान छान कमेंट्स बघून मी आणखी माझे जुने पुस्तकं असतील, माझ्या जुन्या डायऱ्या असतील, त्या शोधून मी जे अभ्यास केलेलं होतं ते काढून मी छोटे छोटे उपाय त्यातून लिहून बाजूला काढायची. त्यावर कसं बोलता येईल, काय बोलता येईल, हे सगळं मी आधी तयार करून ठेवायची 2 दिवस. आणि मग नंतर ते स्क्रिप्ट तयार करणं असेल किंवा नंतर ते बोलणं असेल, सेपरेट मोबाईलला रेकॉर्ड करणं, मग त्याच्यानुसार एखादी मिळती जुळती इमेज असेल, हे सगळं एकत्रित करून मग 5 मिनटाचा असेल, 6-7 अशा छोटे छोटे व्हिडिओ मी अपलोड करत राहिले. तुम्ही पण छान मला प्रतिसाद दिला. अनेकदा आपण घरात छोट्या छोट्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो, जसे की मुख्य दरवाजा असेल, दरवाजाची दिशा असेल, 16 दिशांचे महत्त्व पण मी सांगितलं, घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्याचे उपाय सांगितले. पण जेव्हा तुमच्या कमेंट्स येत राहिल्या, ताई तुमचा हा उपाय केला आणि आमच्या घरात सकारात्मक बदल झाला, किंवा ऑनलाईन असेल किंवा यूट्यूबवर असेल, किंवा मी असंही सांगत असते माझ्या मैत्रिणींना, त्यांचा देखील मला छान फीडबॅक येत राहिला. अजून काय उपायाने त्यांचं मन शांत झालं, तेव्हा मला वाटलं खरंच माझ्या कामाचं सार्थक झालं, माझ्या शिक्षणाचं एवढं मी शिकले त्याचं मला उपयोग झालं, माझ्यासोबत तुम्हाला देखील झालं, याचा मला खूप आनंद झाला. आज या आनंदाच्या प्रसंगी मी तुम्हाला रिकाम्या हाताने कसं जाऊ देऊ बरं. आपल्या 1000 सबस्क्रायबर पूर्ण झाले आहेत. 1000च्या शुभ आकड्याच्या निमित्ताने मी आज तुम्हाला घरामध्ये आनंद आणि समृद्धी टिकवून ठेवण्यासाठी एक अतिशय खास असा डिवाइन वास्तू टिप्स देणार आहे. आपल्या घरात जेव्हा एखादा आनंदाचा क्षण येतो, जसं आज माझ्या घरात आनंदाचा क्षण आला आहे, किंवा जेव्हा आपण एखादा नवीन टप्पा गाठतो, तेव्हा घरातील ईशान्य दिशा आणि उत्तर दिशा नेहमी ऊर्जेनं भारित असावी. म्हणजे या गोष्टीला अजून प्रोत्साहन मिळत जातं. आज तुमच्या घरात संध्याकाळी मी पण हेच करणार आहे आणि तुम्ही देखील माझ्या आनंदात समाविष्ट व्हा. तुमच्याच देखील आयुष्यात असाच यश येणार आहे. जरी तुम्ही यूट्यूबवर व्हिडिओ टाकत नसाल किंवा तुमचा अकाउंट वगैरे नसेल, तरी देखील तुमच्या आयुष्यात अशी कोणती तरी गोष्ट आहेच ना की तुम्ही त्याला म्हणत असाल, हां मला हे गोष्ट मिळवायची, मला हे गाठायचे, किंवा माझ्या आयुष्यात ही गोष्ट येऊ द्यात. तर नक्की तुमची जे काही इच्छा असेल ती इच्छा तुम्ही माझ्या सोबत उपाय करून ती इच्छा तुम्ही तुमच्याजवळ पटकन आकर्षित करा. आज काय करायचे, उत्तर दिशा किंवा ईशान्य दिशा यापैकी संध्याकाळी पूर्व किंवा ईशान्य, उत्तर, पूर्व किंवा ईशान्य दिशेला तुपाचा दिवा नक्की लावा आणि देवाला घरात सुख शांती राखण्यासाठी प्रार्थना करा.
दुसरी गोष्ट म्हणजे घरात नकारात्मकता येऊ नये म्हणून काय करायचं, तर मुख्य प्रवेशद्वार जे आहे आपलं घराचा दरवाजा, मुख्य दरवाजा, त्याला काय करायचं, हळदी कुंकवाने स्वास्तिक काढायचं दरवाजावर आणि थोडं सेंधव मीठ टाकून घराचा उंबरा पुसून घ्यायचा, स्वच्छ पुसून घ्यायचा. सेंधव मीठ जरी नसेल तरी आपल्या घरातलं साधं खड्याचं पांढरं मीठ टाकायचं आणि मिठाच्या पाण्याने घराचा उंबरा स्वच्छ पुसून घ्यायचा. यामुळं काय होतं, तर घरातील कोणतीच वाईट ऊर्जा येत नाही, कोणतीही कसलीही वाईट ऊर्जा असू द्या ती घराच्या उंबऱ्यावरच थांबते आणि तिथून माघारी जाते. तर हे 2 मी तुम्हाला अगदी खास उपाय सांगितलेले आहेत, जे की मी रोज करत असते. आपल्याला पुढे खूप मोठा प्रवास करायचा आहे. आता फक्त आपण 1000 सबस्क्रायबरचा टप्पा पार केलेला आहे. माझ्या मोठ्या लॉंग व्हिडिओला तुम्ही असाच प्रतिसाद द्या, जसं माझ्या शॉर्ट्स व्हिडिओना तुम्ही प्रतिसाद देता, छान व्ह्यू येतात. 1-2 हजार काय असेनात, सुरुवातीला छोट्या क्रिएटरसाठी हे 1-2 हजार व्ह्यूज खूप मोठे असतात. आपल्याला 1 मिलियन 2 मिलियन व्ह्यू नक्की येईनात, पण आत्ता सुरुवातीला 1-2 हजार आपल्यासाठी खूप पुरेसं असतं आणि ह्या 1-2 हजार व्ह्यूमुळेच आपलं पुढं जाण्याचं धाडस असेल किंवा प्रोत्साहन आपल्याला इथूनच मिळत असतं. इथून पुढं आपल्याला चॅनेलवर मी वास्तुशास्त्राचे आणखी सखोल, खूप सोपे आणि काम करणारे उपाय, घराच्या 16 दिवसांचे रहस्य असेल किंवा राशीनुसार, अंकशास्त्रानुसार असेल, यांच्या मदतीने नशीब कसं बदलायचं यावर सविस्तर आणि माहितीपूर्ण मोठे व्हिडिओ घेऊन येणार आहे. तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ पाहायला आवडतील हे नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, कारण हे जितकं चॅनल माझं आहे तितकंच ते तुमचं देखील आहे. तर पुन्हा एकदा तुमच्या या फाट प्रेमाबद्दल, विश्वासाबद्दल आणि साथीबद्दल अगदी प्रत्येक 1000 लोकांचे, 1000 सबस्क्रायबरचे आणि आत्ता व्हिडिओ पाहणाऱ्यांचे खूप 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 अगदी मनापासून आभार मानते मी. तुमच्या साथीमुळे हे मी शक्य करू शकले. जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल आणि नवीन असाल तर अजूनही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, आपल्या परिवाराचे सदस्य नसाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मैत्रिणींसोबत शेअर करा आणि असेच माझ्यासोबत जोडलेले राहा, आनंदी राहा आणि आपल्या घरातील सकारात्मक ऊर्जा वाढवत राहा. भेटूया पुढच्या एका अत्यंत माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू. नमस्कार.